simultaneously equation by Cramer's rule. 4x plus 3y minus 4 is equal to 0. 6x is equal to 8 minus 5y. आपल्याला आधी रिअरेंज करावं लागेल. सायमल्टेनियसली इक्वेशन आहे एक्स वाय बरोबर 4x प्लस 3y. मी रिअरेंज केलं, त्याला y व्हेरिएबल या बाजूला घेऊन आणि कॉन्स्टंट 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. आपल्याला डिटर्मिनंट काढायचं आहे. मग डिटर्मिनंट काढण्यासाठी एक्स व्हेरिएबल आधी दोन्ही बाजूला घ्यायचे. 4/6 3/5 हे आपण डिटर्मिनंट घेतले. 4 मल्टिप्लाय 5 मायनस 6 मल्टिप्लाय 3. 4 5 जार 20 मायनस 18. डी इज इक्वल टू 2. डी इज इक्वल टू 2 आले. डी एक्स बरोबर 4/8 and 3/5. डी एक्स बरोबर 4 मल्टिप्लाय 5 मायनस 8 मल्टिप्लाय 3. आपण काय करतो, डिटर्मिनंट ज्या वेळेस काढायचं असतं त्यावेळेस दोन्ही बाजूला कोइफिशियंट घेतो, एक्स व्हेरिएबल आणि वाय व्हेरिएबलचे. मी त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे. 4 5 जार 20 मायनस 8 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 20 मायनस 24. डी एक्स बरोबर -4 आले. ओके, एक्स बरोबर डी एक्स डिवायडेड डी इज इक्वल टू -4/2 इज इक्वल टू -2. एक्स बरोबर किती -2. डी वाय बरोबर 4/6. आता ज्या वेळेस आपल्याला डी एक्सचा आधी काढून घ्यायचं